everyone. So today we are going to talk about mutation and genetic code. And in previous video we already talked about the basic idea about genetic code and characteristics of genetic code. So we know detailed idea about the genetic code. Now in this video we are going to talk our today's topic, mutation. So what is meant by mutation or what is mutation? So mutation is defined as the sudden change occurring in sequence of DNA is called as the mutation. It means that any types of changes like change in nucleotide base, deletion of nucleotide base or insertion of nucleotide base. These type of changes occur in sequence of DNA or segment of DNA called as the mutation. And this type of change occur suddenly. म्हणजे खूप फास्ट हे चेंज आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं. चेंज आता फास्ट असेल किंवा कधी कधी ते चेंजेस जे आहे ते स्लो सुद्धा असू शकतात. तर अशा टाईपचे जे चेंजेस असेल त्या चेंजेसला म्हटलं जाते म्युटेशन. अँड म्युटेशन इज ऑल्सो रिझल्ट इन चेंज द जिनोटाइप और चेंज द कॅरेक्टर ऑफ एन ऑर्गॅनिझम. तर म्युटेशन झाल्यामुळे काय होतं, जो ऑर्गॅनिझम असेल त्या ऑर्गॅनिझमचं जिनोटाइप सुद्धा चेंज होतं आणि जिनोटाइप चेंज झाल्यामुळे काय होतं, त्याचं कॅरेक्टर सुद्धा चेंज होऊन जातं. So along with recombination, mutation is also the raw material for evolution and it is also result in the variation. तर म्युटेशन हे काय आहे, हे सुद्धा एक रॉ मटेरियल आहे कशाचं, इव्होल्युशनचं. जनरली आपल्याला माहिती आहे की इव्होल्युशन कशामुळे होतं, रिकॉम्बिनेशनमुळे होतं. रिकॉम्बिनेशन मध्ये इव्होल्युशन होतं आणि इव्होल्युशन झाल्यामुळे काय होतं, आपल्याला ऑर्गॅनिझम मध्ये डिफरंट टाईपचे व्हेरिएशन बघायला मिळतं. बट म्युटेशन इज ऑल्सो हेल्प फॉर द इव्होल्युशन and this evolution also result in the variation of an organism characters. ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टर मध्ये काय होतं, आपल्याला व्हेरिएशन सुद्धा बघायला मिळतं. कशामुळे, म्युटेशन मुळे. सो इट इज पॉसिबिलिटीज दॅट द गेन ऑफ सेगमेंट ऑफ डीएनए और लॉस ऑफ सेगमेंट ऑफ डीएनए. जर डीएनए ची सेगमेंट गेन होत असेल किंवा लॉस होत असेल तर गेनमुळे किंवा लॉसमुळे काय होतं, जे क्रोमोझोम असतं त्या क्रोमोझोमचं अल्टरेशन होतं. म्हणजे त्या क्रोमोझोमच्या पर्टिक्युलर सेगमेंट जी आहे किंवा पर्टिक्युलर जीन जो आहे तो काय होऊन जातं, अल्टर होऊन जातं. आणि पर्टिक्युलर जीन अल्टर झाल्यामुळे फॉर एक्झाम्पल त्याच्यामधला जीन जर काय होत असेल, लॉस होत असेल, डिलीट होत असेल तर त्याच्यामुळे काय होणार, त्या ऑर्गॅनिझम मधला एक कॅरेक्टर डिलीट होऊन जाईल. किंवा त्या ऑर्गॅनिझम मध्ये जर इन्सर्शन होत असेल म्हणजे गेन होत असेल, एखादी जीन जर ऍड होत असेल तर त्या ऑर्गॅनिझम मध्ये एक पर्टिक्युलर कॅरेक्टर काय होऊन जाईल, टोटली न्यू ऍड होणार. तर अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत त्या कुठे पाहायला मिळतात, आपल्याला म्युटेशन मध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. तर आपण आता बघणार आहे म्युटेशनचे टाइप्स. तर देअर आर टू टाइप्स ऑफ म्युटेशन, पॉइंट म्युटेशन अँड फ्रेंडशिप म्युटेशन. सो दिस बोथ म्युटेशन वी कॅन सी इन दिस व्हिडिओ. सो नाउ फर्स्ट म्युटेशन इज द पॉइंट म्युटेशन. Mutation can also occur due to the change in single base pair of DNA. If the single base pair of DNA is changed, called as the point mutation. For example, sickle cell anemia. Sickle cell anemia disease occur due to the change in single base pair of DNA sequence. DNA sequence वरचा सिंगल बेस पेअर चेंज झाल्यामुळे डिसीज होतो. त्या डिसीजचं नाव आहे सिकल सेल एनिमिया. आता हा डिसीज कसा होतो, आपल्याला माहिती आहे की हा सिकल सेल एनिमिया कशामुळे होतो, हिमोग्लोबिनची जी चेन असते त्या चेनमुळे काही अमायनो ऍसिड, काही म्हणण्यापेक्षा एक अमायनो ऍसिड जो आहे तो चेंज होतो. आता आपल्याला माहिती आहे की हिमोग्लोबिनची जी चेन असते त्याच्यामध्ये 4 हिमोग्लोबिन जे असतं त्या हिमोग्लोबिन मध्ये 4 चेन असतं, 2 अल्फा चेन आणि 2 बीटा चेन असतं. तर ही जी बीटा चेन आहे या 2 बीटा चेन पेक्षा पैकी कोणत्याही एका बीटा चेनवर काय होतं, 6 नंबरचा जो अमायनो ऍसिड असतो, 6 नंबरचा जो अमायनो ऍसिड आहे तो असतो ग्लुटामिक ऍसिड. नॉर्मल पर्सन मध्ये ग्लुटामिक ऍसिड असतो नॉर्मल पर्सन मध्ये. बट ज्या पर्सनला सिकल सेल एनिमिया असतो त्याचा जो ग्लुटामिक ऍसिड असतो 6 नंबरवरचा ग्लुटामिक ऍसिड जो आहे तो रिप्लेस होतो कशाने, व्हॅलिननी. हे कशामुळे होतं, तर ग्लुटामिक ऍसिड कोड करण्यासाठी एक कोडॉन असतो, त्या कोडॉनचं नाव आहे जीएजी. जीएजी हा जो ट्रिपलेट आहे हा कोड करतो ग्लुटामिक ऍसिड. बट इथे काय होतं, हा जो ए आहे हा ए रिप्लेस होतो यूनी. म्हणजे हा जो कोडॉन आहे हा रिप्लेस होतो कशाने, जीएजी जो आहे तो रिप्लेस होतो जीयूजीने. आणि हा जीयूजी आहे रिस्पॉन्सिबल आहे कोड करण्यासाठी व्हॅलिन. म्हणजे हा जीयूजी काय कोड करेल, व्हॅलिन. म्हणजे इथे काय झालं, हा जो कोडॉन होता या कोडॉनचा जो
मधातला जो न्यूक्लियोटाइड होता ऍडेनिन, हा ऍडेनिन कशाने रिप्लेस झाला, युरॅसिलने. आणि ऍडेनिन युरॅसिलने रिप्लेस झाल्यामुळे त्या पर्सन जो आहे त्या पर्सन मध्ये काय झालं, पॉइंट म्युटेशन झालं. आणि पॉइंट म्युटेशन मध्ये झाल्यामुळे हा जो अमायनो ऍसिड होता ग्लुटामिक ऍसिड, हा टोटली चेंज झाला कशामध्ये, व्हॅलिन मध्ये. आणि व्हॅलिन मध्ये चेंज झाल्यामुळे त्या पर्सनला कोणता डिसीज झाला, सिकल सेल ऍनिमिया. आणि हे कशामुळे पॉसिबल झालं सगळं, ड्यू टू चेंज ऑफ सिंगल बेस पेअर ओनली. सिंगल बेस पेअरच्या चेंजिंगमुळे टोटल अमायनो ऍसिड काय झाला, इथे चेंज झाला आणि त्या पर्सनला कोणता डिसीज झाला, सिकल सेल ऍनिमिया. आणि आपल्याला माहिती आहे की सिकल सेल ऍनिमिया मध्ये आरबीसीचा शेप आहे, आरबीसीचा शेप जो आहे जनरली असा असतो. आणि तो जो शेप आहे तो टोटली चेंज होऊन कसा होऊन जातो, सिकल सेल शेप होऊन जातो. आणि सिकल सेल शेप आरबीसी झाल्यामुळे त्या पर्सनची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे आरबीसीची ती काय होऊन जातं, कमी होऊन जातं. ठीक आहे. तर हे कशामुळे झालं सगळं, पॉइंट म्युटेशनमुळे. आफ्टर दॅट दे सेकंड टाइप ऑफ म्युटेशन इज द फ्रेंडशिप म्युटेशन. आता फ्रेंडशिप म्युटेशन म्हणजे काय, तर डिलिशन ऑर इन्सर्शन ऑफ बेस पेअर ऑफ डीएनए. आता डिलिशन ऑर इन्सर्शन ऑफ बेस पेअर ऑफ डीएनए. आता इथे बेस पेअर किती येऊ शकतं, सिंगल असेल, डबल असेल, ट्रिपल असेल किंवा मल्टिपल दॅन ट्रिपल असेल. एक होऊ शकतं इन्सर्ट किंवा डिलेट, दोन्ही होऊ शकतो इन्सर्ट किंवा डिलेट, 3 सुद्धा होऊ शकतं किंवा मोर दॅन 3 सुद्धा होऊ शकतं. तर डिलिशन किंवा इन्सर्शन जर होत असेल बेस पेअरचं डीएनए वरच्या, तर धिस टाइप ऑफ म्युटेशन कॉज फ्रेंडशिप म्युटेशन. मीन्स त्याच्यामध्ये जर ऍडिशन होत असेल बेस पेअरची किंवा डिलिशन होत असेल बेस पेअरचं, तर ती जी फ्रेम आहे रीडिंग फ्रेम जी आहे ती टोटली काय होऊन जाईल, शिफ्ट होऊन जाईल. तर त्याला म्हटलं जाते फ्रेंडशिप म्युटेशन. तर आपण इथे फ्रेंडशिप म्युटेशनचा एक एक्झाम्पल बघू. इथे मी एक सेंटेन्स घेतलाय, ठीक आहे. आणि या सेंटेन्स मधला प्रत्येक वर्ड जो आहे तो ट्रिपलेट आहे, ठीक आहे. हा जो ट्रिपलेट आहे हा एक अमायनो ऍसिड कोड करेल, हा जो ट्रिपलेट आहे हा दुसरा अमायनो ऍसिड कोड करेल, आणि हा जो ट्रिपलेट आहे हा तिसरा अमायनो ऍसिड काय करेल, कोड करेल. तर त्याला या सेंटेन्सला तुम्हाला कन्सिडर करायचं आहे ट्रिपलेट, ठीक आहे. आणि ही काही एक रीडिंग फ्रेम आहे. आता या रीडिंग फ्रेम मध्ये सगळ्यात पहिले आपण बघू इन्सर्शन. इन्सर्शन कशा प्रकारे होतं, तर ही जी रीडिंग फ्रेम आहे याचा जो 3 नंबरचा जो ट्रिपलेट आहे, या 3 नंबरच्या ट्रिपलेटवर काय होत आहे, एक सिंगल न्यूक्लियोटाइड ऍड होत आहे. आणि सिंगल न्यूक्लियोटाइड ऍड झाल्यामुळे ही जी रीडिंग फ्रेम आहे ही 2 अमायनो ऍसिड जे आहे ते ऍज इट इज काय करेल, इनकोड करेल. बट तिसरा अमायनो ऍसिड जो आहे इथे काय होऊ राहिला, चेंज होऊ राहिला. आणि तिसरा अमायनो ऍसिड चेंज होण्यामागचं कारण काय आहे, की इथे काय झालं, एक न्यूक्लियोटाइड जो आहे तो ऍड झालाय. आणि एक न्यूक्लियोटाइड ऍड झाल्यामुळे काय झाली, ही रीडिंग फ्रेम जी आहे ही चेंज झाली टोटली. आफ्टर दॅट देन आपण काय केलं, इथे 2 न्यूक्लियोटाइड ऍड केली. पहिले एक न्यूक्लियोटाइड ऍड झाला होता आर, देन दुसरा न्यूक्लियोटाइड आपण इथे ऍड केला ई, ठीक आहे. तर याचे 2 जे पहिले स्टार्टिंगचे अमायनो ऍसिड असेल हे ऍज इट इज जसे तसे काय होणार, कोड होणार. बट थर्ड नंबरचा जो अमायनो ऍसिड असेल तो इथे अगेन काय होणार, चेंज होणार. का बरं, कारण इथे काय झालं, 2 न्यूक्लियोटाइड जे आहे हे नवीन ऍड झाले. आणि 2 न्यूक्लियोटाइड नवीन ऍड झाल्यामुळे ही रीडिंग फ्रेम अगेन काय झाली, चेंज झाली. आणि रीडिंग फ्रेम चेंज झाल्यामुळे इथे काय झालं, म्युटेशन झालं. देन आफ्टर दॅट आपण काय केले, इथे 3 न्यूक्लियोटाइड अगेन नवीन ऍड केले, ठीक आहे. तर न्यूक्लियोटाइड 3 नवीन ऍड केल्यानंतर काय झालं, 2 न्यूक्लियोटाइड 2 जे अमायनो ऍसिड आहे ते ऍज इट इज काय होणार, कोड होणार. बट थर्ड नंबरचा अमायनो ऍसिड जो असेल तो टोटली काय असेल, न्यू असेल. का बरं, कारण इथे 3 न्यूक्लियोटाइड जे आहे ते काय झाले आहे, नवीन ऍड झाले. आणि आपल्याला माहित आहे की 3 न्यूक्लियोटाइड जे आहे त्या 3 न्यूक्लियोटाइड पासून काय बनतो, एक कोडॉन बनतो. आणि 1 पर्टिक्युलर कोडॉन स्पेसिफिक अमायनो ऍसिड काय करतो, तयार करतो. म्हणजे इथे टोटली एक नवीन अमायनो ऍसिड काय होणार, इथे बनणार. आणि नवीन अमायनो ऍसिड बनल्यामुळे ही रीडिंग फ्रेम जी आहे ती अगेन चेंज झाली. एका अमायनो ऍसिडनी, एक पूर्ण अमायनो ऍसिडनी ही रीडिंग फ्रेम काय होईल, चेंज होईल. त्याच्यामुळे इथं जे म्युटेशन होणार त्या म्युटेशनला काय म्हटलं जाते, फ्रेंडशिप म्युटेशन. आणि हे सगळं जे आपण बघितलं हे काय होतं, इन्सर्शनमुळे झालेलं होतं. आता आपण बघू डिलेशनमुळे काय होतं. तर इथे आपण अगेन तेच सेंटेन्स घेणार आणि त्या सेंटेन्स मध्ये काय करणार, आपण डिलेशन करणार. तर सगळ्यात पहिले सेंटेन्स घेतलं, त्या सेंटेन्सचा जो पहिला अमायनो ऍसिड होता किंवा पहिले जे ट्रिपलेट होते ते काय करताय, सिंगल अमायनो ऍसिड कोड करताय, हा ऍज इट इज कोड होणार. आणि इथे म्युटेशन कुठे झालं, या एस मध्ये. म्हणजे पहिले जे आहे पहिल्या सेंटेन्स मध्ये काय केलं आपण, हा एस जो आहे हा रिमूव्ह केला. म्हणजे हा एस जो आहे हा आपण डिलीट केला. आणि हा एस डिलीट झाल्यामुळे काय झालं, इथली जी रीडिंग फ्रेम आहे ही काय झाली, अगेन चेंज झाली. हा एस डिलीट झाल्यामुळे काय झालं, हा जो सी होता हा एसच्या जागी आला. कारण आपल्याला माहित आहे की प्रत्येक ट्रिपलेटच काय करू शकतं, स्पेसिफिक अमायनो ऍसिड कोड करू शकतो. त्याच्यामुळे काय झाली, ही रीडिंग फ्रेम
चेंज झाली. रीडिंग फ्रेम चेंज झाली म्हणजे काय झाली इथे फ्रेंडशिप म्युटेशन झालं. देन आफ्टर दॅट आपण काय केलं इथले 2 अमायनो ऍसिड रिमूव्ह केले, सॉरी 2 न्यूक्लियोटाइड रिमूव्ह केले. एस आधीच झाला होता, आता इथे आपण एस सोबत ए सुद्धा काय केला रिमूव्ह केला. आणि ए सुद्धा रिमूव्ह केल्यानंतर सुद्धा काय झालं, ही जी रीडिंग फ्रेम होती ही अगेन काय झाली चेंज झाली. जिथे काय झालं, जिथे न्यूक्लियोटाइड ऍड होईल किंवा जिथे न्यूक्लियोटाइड डिलीट होईल तिथून काय होणार, ती रीडिंग फ्रेम चेंज होणार. तर इथे अगेन काय झाली रीडिंग फ्रेम चेंज झाली. आणि रीडिंग फ्रेम चेंज झाल्यामुळे काय झालं इथे फ्रेंडशिप म्युटेशन झालं. आफ्टर दॅट थर्ड सेंटेन्स मध्ये काय झालं, थर्ड सेंटेन्स मध्ये टोटल आपण हा वर्डच काय केला रिमूव्ह केला. म्हणजे 3 न्यूक्लियोटाइड टोटली काय करून टाकले आपण इथे रिमूव्ह केले. आणि 3 न्यूक्लियोटाइड रिमूव्ह केल्यामुळे एक टोटल अमायनो ऍसिड जो होता तो काय झाला इथे रिमूव्ह झाला. आणि टोटल अमायनो ऍसिड रिमूव्ह झाल्यामुळे इथे अगेन काय झाली, जी रीडिंग फ्रेम होती अगेन चेंज झाली. आणि रीडिंग फ्रेम चेंज झाल्यामुळे इथे कोणतं म्युटेशन झालं, फ्रेंडशिप म्युटेशन झालं. आणि जर 3 न्यूक्लियोटाइड ऍट अ टाइम काय होत असेल इथे रिमूव्ह होत असेल तर त्या रीडिंग फ्रेम मधून एक टोटल अमायनो ऍसिड काय होणार चेंज होणार. आणि टोटल अमायनो ऍसिड चेंज झाल्यामुळे ती रीडिंग फ्रेम काय होईल अगेन चेंज होईल. त्यामुळे सुद्धा काय होणार फ्रेंडशिप म्युटेशन होणार. म्हणजे फ्रेंडशिप म्युटेशन मध्ये एकतर ऍडिशन किंवा डिलिशन जर होत असेल तर ती जी रीडिंग फ्रेम आहे जी अमायनो ऍसिड तयार करणार आहे ती रीडिंग फ्रेम काय होणार टोटली चेंज होणार. म्हणून त्याला म्हटलं जाते फ्रेम शिफ्ट म्युटेशन. ठीक आहे. म्हणजे जर इन्सर्शन होत असेल तर ती फ्रेम जी आहे ती समोर शिफ्ट होणार आणि जर डिलिशन होत असेल तर ती जी फ्रेम आहे ती मागे शिफ्ट होणार. म्हणून याला म्हटलं जाते फ्रेम शिफ्ट म्युटेशन. आणि आता हे म्युटेशन तर होत आहे, पण हे म्युटेशन जे आहे हे कधी कधी काय असतं हार्मफुल असतं. बट ऑलवेज हे म्युटेशन हार्मफुल नसणार. कधी कधी म्युटेशन हे बेनिफिशियल सुद्धा असतं. ठीक आहे. तर हे सगळं झालं, ही सगळी आयडिया जी होती ही कशाबद्दल होती म्युटेशन बद्दल. म्हणजे आपण म्युटेशन मध्ये काय बघितलं, म्युटेशन बघितलं. आणि म्युटेशन मध्ये 2 टाईप सुद्धा बघितले, पॉइंट म्युटेशन अँड फ्रेंडशिप म्युटेशन. पॉइंट म्युटेशन मध्ये काय होतं फक्त सिंगल बेस पेअर चेंज होतं. आणि इन केस ऑफ फ्रेंडशिप म्युटेशन मध्ये काय होतं एकतर ऍडिशन होतं बेस पेअरचे किंवा बेस पेअरचं डिलिशन होतं. तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं म्युटेशन अकर होतं. तर हे सगळं आपण आयडिया बघितली कशामध्ये आपल्या आजच्या टॉपिकमध्ये म्युटेशन अँड जेनेटिक मध्ये कोडमध्ये. सो थँक्यू.